गुड मॉर्निंग। तर आज आपण बघणार आहे स्किपिंग एक्सरसाइज। स्किपिंग एक्सरसाइज कशी मारायची आणि किती वेळ मारायची आणि बिगनर लोकांनी किती सेट मारायचे आणि जे कंटिन्युटी ज्याला स्किपिंगमध्ये त्यांनी किती मारायचे आणि पर डे किती मारायचे हे सगळं टोटल हिशोब आपण बघणार आहे। तर पहिला डेलीचा रुटीन फॉलो करू, मग स्किपिंग एक्सरसाइज करत जाऊ। चला। तर आपली स्ट्रेचिंग झाली कंप्लीट। तर आपण नॉर्मल आता रनिंग करू। तर आता आपण कमीत कमी हप्त्यापासून नॉर्मल रनिंग कव्हर करतो, कारण की आपल्याला हिल पेन झालता। हिल पेनमुळे कसं इंजुरी झाली, त्याच्यामुळे आपण नॉर्मल हळूहळू महिनाभरात रनिंग हळूहळू करून कव्हर करू। तर अशाने काय होतं, परत इंजुरीचे चान्सेस होत नाही। तर हे काळजी घ्या आणि पळणं पण थोडंसं हिशोबाने पळणं लागतं, ठीक आहे। 2 किलोमीटर रनिंग कंप्लीट झाली। तर आता आपण स्किपिंग बघणार आहे। स्किपिंग बघायचे, स्किपिंग किती मारायचे आणि का मारायचे। पण एवढं आहे, रनिंगच्या टायमाला दरवेळेस सांगतो की स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवा, तर तुम्हाला रिझल्ट भेटेल। नाही तर असं नॉर्मल कसं पळलं ना तर रिझल्ट भेटणार नाही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। चला स्किपिंगकडे जाऊ। तर चला बघू स्किपिंग एक्सरसाइज कशी मारायची। तर स्किपिंग एक्सरसाइज ही अशी स्किपिंग घ्यायची, कमीत कमी तिची हाईट इथपर्यंत पाहिजे, चेस्ट एवढी, जास्त मोठी पण नाही जास्त छोटी पण नाही। आणि कधी पण स्किपिंग मारायच्या टायमाला हाताची पोझिशन अशी पाहिजे, हे या साईडनी चिटकून या साईडनी चिटकून या साईड चिटकून असले ना तर बरोबर एक साईडने आणि एका स्टेपने रिदम बसते स्किपिंगची आपल्याला दोरी, आणि दोरी कंट्रोलमध्ये राहते। असं केलं ना तर मग स्किपिंग बरोबर राहत नाही आणि बॉडी बॅलन्स राहत नाही। तर पहिली गोष्ट असं करायची, हाताची पोझिशन अशी पाहिजेत। दुसरी गोष्ट, एक जंप मारताना एक समान जंप मारायची, पाय फोड नाही करायचे, पूर्ण बॉडी अप करायची। काय काय पोरं पाय अर्धी फोड करते, गुडघ्यापासून जंप मारते, हे बरोबर नाही आहे। पूर्ण बॉडी अप झाली पाहिजे, डाऊन झाली पाहिजे, अप झाली पाहिजे, डाऊन झाली पाहिजे, एकाच रिदमने। तर ह्यानी काय होतं, तुमचं पायामध्ये ताकद येते। दुसरी गोष्ट स्टॅमिना वाढतो। तिसरी गोष्ट पूर्ण बॉडीचा वर्कआउट होतो, शोल्डरचा वर्कआउट होतो, ॲप्स होते, लेग वर्कआउट होतो। हे सगळ्या गोष्टी स्किपिंगनी कव्हर होत्या आणि ह्यानी स्टॅमिना वाढतो आणि रनिंगमध्ये स्पार्क पॉवर जनरेट होते, कारण की आपण पंजावर हे करतो ना, जंप मारतो, तर त्यांनी स्पार्क पॉवर वाढते। तर जे बिगनर नवीन आहे तर त्यांनी कमीत कमी 20-20चा 5 सेट मारायचे, जे नवीन स्टार्टिंग केली त्यांनी। आणि जे कंटिन्युअली स्किपिंग मारते त्यांनी कमीत कमी 500 तरी पर डे मारायला पाहिजे, तर त्यांनी रिझल्ट भेटतो। तर आता चला बघू स्किपिंग कशी मारायची, किती। प्रकारे आपण स्किपिंग एक्सरसाइज बघितली, कशी मारायची, किती सेट मारायची, बिगिनरनी कशी मारायची आणि जी कंटिन्युटी त्यांनी कशी मारायचे। तर आता आपण आपलं रेग्युलर स्ट्रेचिंग करू, वर्कआउट भेटू नेक्स्ट व्हिडिओला।